सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा गोंधळाचा असणार आहे. मुलांच्या प्रवेशासाठी किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. घरासाठी काही आवश्यक वस्तू तुम्ही खरेदी कराल. बायकोसोबत तुम्ही आज फिरायला जाल, त्यामुळे तुमचं मन शांत राहील. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये जो काही तणाव असेल तो आज निवळेल. तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. कोणतंही काम जिद्दीने केल्यास तुम्हाला आज त्यामध्ये यशच मिळेल. आज तुम्ही मित्रांना भेटण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक व्यवसायावरती तुम्हाला सल्ला मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्यानेच आज तुमची प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या आनंदाची वेळ असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करावं लागेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न किंवा वस्त्र दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. त्यामध्ये तज्ज्ञांचा किंवा जोडीदाराचा सल्ला घेतला तरच यश मिळेल. कौटुंबिक वादविवाद आज संपतील. लहान मुलांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या आदर वाढेल. तुम्हाला भेटवस्तू मिळतील. करिअरमध्ये तुमच्या बदल घडतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रेम जीवनामध्ये गोडवा राहील. तुम्ही आज प्रवासाची योजना कराल. जोडीदाराच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव तुम्हाला दिसून येतील. परदेशामध्ये जाण्याची तुम्ही प्रबळ शक्यता असेल. आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहाल. कामाच्या ठिकाणी काही नवीन प्रकल्पांवरती तुम्ही काम कराल. अधिकाऱ्यांचं तुम्हाला खास करून सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांकडनं पैसे मिळण्याची आशा वाढली आहे. मुलांना थोड्या शारीरिक समस्या जाणवतील, त्यामुळे सावधगिरी बाळगा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री विष्णूंचा 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कौटुंबिक खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडे कात्रीमध्ये सापडाल आणि तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच आज खर्च करा. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही घाई कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोख रकमेची गरज भासेल. लव्ह लाईफमध्ये बाहेर फिरण्याची तुम्ही योजना कराल. आज धार्मिक कार्यामध्ये तुम्ही वेळ खर्च कराल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी मानसिक ताण येऊ शकतो. रोजगार क्षेत्रामध्ये बदलाचं वातावरण राहील. गुंतवणुकीचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल. वादामुळे कुटुंबामध्ये कटुता येईल, त्यामुळे तुम्ही संयम राखा. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. आर्थिक संकटातून तुम्हाला दिलासा मिळेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक ठिकाणी जाल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता ठेवावी लागेल. मालमत्तेशी संबंधित असणारे वाद आज संपतील. नोकरी आणि कार्यक्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांचं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळेल. घरातील महत्त्वाची प्रलंबित कामं पूर्ण होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक मालमत्तेतून तुम्हाला लाभ होतील.
नवीन काम सुरू करण्यासाठी नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही व्यवसायामध्ये सुधारणा कराल, ज्यामुळे प्रगतीच्या संधींसोबत आर्थिक स्थिती देखील तुमची मजबूत होईल. प्रेमजीवनासाठी तुम्हाला वेळ मिळेल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आवर्जून सहभागी व्हाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याच्या समस्या सतावतील, त्यामुळे तुमची धावपळ होईल. कौटुंबिक वातावरण थोडं खराब होईल. शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही जुन्या मित्रांशी बोलल्यानं आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. व्यवसायामध्ये काही शत्रू निर्माण होतील, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या कार्यक्षेत्रातील प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल, तसेच सहकार्यही लाभेल लोकांचं. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळे येतील. कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. व्यायाम केल्यानं चांगले परिणाम मिळतील. व्यवसायाला नवीन चालना देण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. कोणत्याही वादामध्ये पडणं तुम्ही आज टाळा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्याला आज तुम्ही उधार पैसे देऊ नका, कारण ते मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. कामाच्या ठिकाणी वातावरण तुम्हाला अनुकूल राहील. नवीन कार्यामध्ये तुमचं लक्ष कोणीही वेधून घेईल. सामाजिक कार्य केल्यानं तुमची कीर्ती वाढेल. वडिलांसोबतच्या नात्यामध्ये गोडवा राहील. जीवनसाथीदारासोबत तुम्ही आज चांगला प्रायव्हेट वेळ घालवाल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक व्यवसायामध्ये मोठ्या भावाचं तुम्हाला सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनातील भांडणांमुळे मानसिक ताणतणाव जाणवेल. जोडीदाराचा विश्वास जिंकणं आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबातील खर्च वाढतील. वडीलधाऱ्यांशी तुमचं नातं सुधारेल. कार्यक्षेत्रामध्ये चिंतेचं वातावरण असेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.